सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। दिनांक 17 मार्च 2025 रोजीचे एक पत्र आहे। या पत्राचा विषय आहे सन 2024-25 UDAS प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करण्याबाबतचे हे पत्र आहे। या पत्रानुसार सन 2024-25 या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती UDAS प्रणालीमध्ये ऑनलाईन काम शाळा स्तरावर माहे ऑगस्ट 2024 पासून सुरू आहे आणि दिनांक 1/4/2025 पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची माहिती आपल्याला UDAS प्लस वर दिनांक 20 मार्च 2025 पर्यंत आपल्याला काय करायचे अंतिम करायचे आहे, म्हणजे सर्टिफाइड करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लस प्रणालीमध्ये टीचर मॉडेल्स, स्टुडंट मॉडेल आणि स्कूल मॉडेलवर कशा प्रकारे अंतिम माहिती करायची आहे किंवा सर्टिफाइड माहिती कशा प्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊया। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर UDAS प्लस ही आपल्याला काय करायचे आहे, वेबसाईट सर्च करायची आहे। आपण या ठिकाणी UDAS प्लस ही वेबसाईट काय करूया, सर्च करूया। नंतर आपल्या समोर येणारी पहिलीच वेबसाईट आपण यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा आपल्या समोर लॉग इन फॉर ऑल मॉडेल्सला आपण काय करायचं या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर प्रोफाइल अँड फॅसिलिटीज, स्टुडंट मॉडेल, टीचर मॉडेल्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येणार आहेत। त्यापैकी आपण प्रोफाइल्स अँड फॅसिलिटीज या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज टॅबवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारचं आपल्यासमोर एक पेज येईल। या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा UDAS प्लस साठी जो यूजर ID, पासवर्ड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्याचबरोबर खाली जो कॅप्चा दिसत आहे तो देखील आपण फिलअप करायचा आहे। यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा आपण टाकून घेतल्यानंतर आपण खाली लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। लॉग इन या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल। पहा या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा अलर्ट दिलेला आहे। लास्ट डेट टू कंप्लीट UDAS प्लस प्रोफाइल अँड फॅसिलिटी मॉड्यूल एंट्री इज 15 फेब्रुवारी 2025 अशा प्रकारचा आपल्याला अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी आपण ओके करून घ्यायचं आहे। या ठिकाणी ओके केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे 3 टॅब येणार आहेत। त्यापैकी आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटीज या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या शाळेची प्रोफाइल किंवा फॅसिलिटीज माहिती भरण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिले होते। यामध्ये 1.1 पासून ते 2.28 पर्यंत आपल्याला काय दिले आहेत, टॅब दिलेले आहेत। या सर्व टॅबची माहिती आपण या ठिकाणी भरलेली दिसत आहे। आपल्याला ओव्हरऑल स्टेटस मध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीन कलर मध्ये आपल्याला दिसत आहे कंप्लीट ऑल फॉर्म्स, आपल्याला अशा प्रकारचे या ठिकाणी स्टेटस दिसत आहे। पण त्याच्या बाजूला जर पाहिलं आपण तर रेड कलर मध्ये दिसत आहे आपल्याला सर्टिफिकेशन स्टेटस मध्ये जर पाहिलं तर नॉट सर्टिफाइड अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी लिहून आलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेची माहिती प्रोफाइल आणि फॅसिलिटीमध्ये सर्टिफाइड कशा प्रकारे करायची याविषयीची माहिती घेणार आहात। तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिलेले आहेत। त्या टॅबमध्ये जर आपण स्टेटस पाहिलं तर या ठिकाणी पहा कंप्लीटेड अशा प्रकारचं दिसत आहे। तर आपलं 1.1 पासून ते 2.28 पर्यंत जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला शाळेची या ठिकाणी भरायची असते ते सर्व स्टेटस काय पाहिजे आहेत, कंप्लीट पाहिजे आहेत। यापैकी जर आपली एखादी माहिती भरायची राहिली असेल तर त्यावर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। समजा आपण आता 1.1 to 1.26 या टॅबवर क्लिक करूया। या ठिकाणी पहा आपण भरलेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। यामध्ये आपल्याला काही बदल करायचा आहे किंवा काही माहिती जर आपली भरायची राहिली असेल तर ती पुन्हा एकदा आपण काय करायची आहे, भरून घ्यायची आहे। अशा प्रकारे शाळेची प्रोफाइल आणि फॅसिलिटीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिलेले आहेत त्या सर्व टॅबची माहिती आपण या ठिकाणी पूर्णपणे भरायची आहे। आणि सर्व स्टेटसमध्ये आपल्याला काय दिसलं पाहिजे, कंप्लीटेड असं आपल्याला टॅब दिसला पाहिजे। सर्व माहिती भरून आपली पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला प्रोफाइल आणि फॅसिलिटीज हा आपल्याला काय करायची आहे, शाळेची सर्टिफाय करायची आहे। त्यासाठी आपल्याला खाली एक नवीन टॅब दिलेला आहे स्कूल सर्टिफिकेशन। या टॅबच्या सोबत जर आपण शाळेचं स्टेटस पाहिलं तर नॉट सर्टिफाइड अशा प्रकारचं स्टेटस आहे। तर आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला सर्टिफाईड करायचं आहे। त्यासाठी आपल्याला सर्व शाळेचे जे काही या ठिकाणी फॉर्म दिलेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिलेले आहेत ते आपल्याला सर्वप्रथम काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत। जर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म किंवा टॅबचं जर स्टेटस आपलं कंप्लीटेड असेल तर आता आपण या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशनसाठी काय करायचं आहे, या स्कूल सर्टिफाईड या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर आपण क्लिक करूया। त्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारे सर्टिफिकेशन बाय स्कूल असं पेज येणार आहे। या ठिकाणी शाळेने डिक्लेरेशन द्यायचं आहे। या डिक्लेरेशनमध्ये शाळा अशी सांगत आहे की जी काही प्रोफाइल आणि फॅसिलिटीसाठी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती कंप्लीट केलेली आहे, तसंच ती माहिती योग्य आहे आणि त्याबाबतची सर्व माहिती आम्हाला आहे, त्यामध्ये आम्ही कोणतीही चुकीची माहिती प्रोव्हाइड केलेली नाही। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चेक बॉक्स दिसत आहे, त्यावर आपण काय करायचे, टिक करायचे। चेक बॉक्सला टिक केल्यानंतर आपल्याला रिमार्क्स लिहायचा आहे। या ठिकाणी हा रिमार्क्स आपण अगदी थोडक्यामध्ये लिहायचा आहे। तर आता आपण या ठिकाणी रिमार्क्स लिहूया।
ऑल डाटा चेक अँड व्हेरीफाय बाय हेडमास्टर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी रिमार्क्स दिलेला आहे। रिमार्क्स दिल्यानंतर आपल्याला सर्टिफाईड करण्यासाठी खाली एक टॅब दिसत आहे। आता आपली संपूर्ण माहिती प्रोफाइल आणि फॅसिलिटीसाठी आपण बरोबर भरलेली आहे, संपूर्ण माहिती कंप्लीट झालेली आहे। त्यामुळे आपण आता सर्टिफाईड या टॅबवर काय करूया, क्लिक करूया। सर्टिफाईड या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर स्कूल सर्टिफिकेशन पूर्ण झाल्याचं पहा या ठिकाणी एक मेसेज येणार आहे। स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी मेसेज आल्याचा दिसत आहे। तर या ठिकाणी आपण UDAS+ 2024-25 मध्ये प्रोफाइल आणि फॅसिलिटीसाठी सर्टिफाईड माहिती कशा प्रकारे करायची याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली। मागे आल्यानंतर आपण आपल्या शाळेचं प्रोफाइल आणि फॅसिलिटीजसाठी जर स्टेटस जर पाहिलं तर सर्टिफिकेशन स्टेटस आपल्याला सर्टिफाईड दिसत आहे, जे की पूर्वी होतं नॉट सर्टिफाईड लाल अक्षरामध्ये किंवा लाल रंगामध्ये। तर आता आपण आपल्या शाळेची प्रोफाइल आणि फॅसिलिटीसाठी पूर्णपणे माहिती सर्टिफाईड केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रोफाइल आणि फॅसिलिटीसाठी शाळेची माहिती कशा प्रकारे आपण सर्टिफाईड करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।